शहरात हेल्मेटची सक्ती नको. प्रशासनाने सामान्य जनतेला भयभीत करू नये. जिल्हा प्रशासनाने अकोला शहरात हेल्मेट वापरण्याची सक्ती करणे योग्य नाही. या सक्तीच्या आदेशामुळे सामान्य जनतेच्या मनात भीती आणि त्रासात भर टाकू नये असे आवाहन शिवसेना उपनेते गोपीकिशन बाजोरिया यांनी केले असून आपण या संदर्भात वरिष्ठांशी बोलणार असल्याचे ते म्हणाले. 1 ऑगस्ट पासून अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले. या भयामुळे आणि फक्त दंड नाही झाला पाहिजे म्हणून लोक रस्त्याच्या बाजूला विक्रीसाठी असलेले बोगस व दर्जाहीन हेल्मेट हे खरेदी करत आहेत. पण हेच हेल्मेट मुख्य रस्त्यावर जर का वापरण्यात आले तर मात्र अनेकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. जिल्हा आणि तालुक्यामध्ये हेल्मेट सक्तीची काहीही गरज नाही आहे. मुळात या शहरांचे क्षेत्रफळ अत्यंत मर्यादित असते आणि शहरात वाहनधारक हे कमी वेगातच गाडी चालवतात. अनेकांना तर कमी मीटरवर जायचे असले तरी हेल्मेट घेऊन जावे लागत आहे. राज्यात कुठेही हेल्मेट सक्ती नसताना कुण्या अधिकाऱ्याच्या मनात आले की एखादी मोहीम राबवली जाते आणि नंतर याचा विसर पडतो असे बाजोरिया साहेबांनी म्हटले आहे. राज्यात आधीच महागाई वाढली आणि रस्त्यावरील खड्डे यांना जनता तोंड देत आहे. अशा नवीनच आलेल्या सक्तीमुळे जनतामध्ये असंतोष वाढीला लावण्याचे काम प्रशासनाने करू नये असे बाजोरिया यांनी म्हटले. हेच सक्ती तुम्ही महामार्गावर लावा, तिथे तुमचे नियम लावा असे बाजोरिया साहेबांचे म्हणणे आहे. यावर तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.